नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे शेवटी मुहूर्त लागला आहे आमच्या बाथरूममध्ये फरशी बसवण्यासाठी, कारण 2 कॉर्नर आणि एक फरशी बसवायची होती कपडे धुण्यासाठी. ते आज इथे कामगार आलेले आहेत. बघू शकता इथे 2 कॉर्नर बसवलेले आहेत. तिथे एक फरशी बसवतोय तो सध्या, आणि वास्तुपुरुषाची पेटी पण बसवून घेतली. इथं अशी लादी बसवून घेतले कपडे धुण्यासाठी, कारण ह्या फरशीवर ना गुळगुळीत असल्यामुळे कपडे धुता येत नव्हते. आणि इथे 2 असे कॉर्नर बसवून घेतलेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला साबण वगैरे सगळं ठेवता येईल. इथे सगळीकडे असे धूळ धूळ झाले, बघू शकता. सगळ्या हॉलमध्ये वगैरे सगळीकडे धूळ झाले. आता ही बेडरूमची अवस्था. तर मी तर झोपली होती, माझी तब्येत बरी नाही म्हणून, पण हे मुलांनी सगळा राडा करून ठेवला. किचनमधलं थोडंफार साहित्य इकडं आणून ठेवले, आणि किचनमध्ये तर त्याच्या पलीकडं पसार आहे. सगळी धूळ झाले, कारण ते फरशी वगैरे काढले ना, तिथं वास्तुपुरुषाची प्रतिमा पुरले. आता हे सगळं मला आवरायचं आहे, थोड्या वेळात आवरते. अजून जेवली पण नाही आहे मी, थोडं खाऊन घेते आणि मग इथे चिंचा हा सगळा पसारा आवरून घेते मी, आणि नंतर भेटते तुम्हाला. आवरल्यानंतर दाखवते कसं काय आवरलं ते, कारण खूप राडा पडला आहे आता. आणि संध्याकाळचे वाजलेत, म्हणजे 3:45 वाजलेत, आणि आता मला हे सगळं आवरायचं आहे. त्यात तब्येत माझी डाऊन असल्यामुळे थोडंफार होईल तेवढं करून घेते आणि तुम्हाला दाखवते. मी तुला म्हटलं थोडी मदत कर मला सामान लावायला, पण ती म्हणाली नाही, मी हा कॉर्नर फक्त तुला क्लीन करून देते आणि नंतर तुझं तू सामान लावत बस. कारण तिला खाली खेळायला जायचं होतं. म्हटलं ठीक आहे. मग ते पटकन तिनं पुसून घेतलेलं मी झाडून काढून घेते. त्यानंतर मग झाडून काढून झाल्यानंतर पूर्ण हे डबे वगैरे सगळे व्यवस्थित मला लावायचे आहेत तिथे. तरी आज जेवणाचा एवढा काही घाट नव्हता, त्याच्यामुळे पटकन सकाळी सगळं आवरलं. आणि थोडं झोपली होती मी, कारण माझी तब्येत बरी नाही, तुम्हाला बोलले मी आधीच. पटपट मी आवरून घेतलं आणि संपूर्ण किचनमधल्या बरण्या वगैरे पुसून सेट करून घेतल्या. हे चटणी, वर्षभराची चटणी आम्ही स्टोअर करून ठेवतो, म्हणजे आपल्या कोल्हापूरला पद्धतच आहे 1 वर्षाची चटणी एकदम करून ठेवायची. मग असे 2 जार आणलेले आहेत मम्मीने कोल्हापूरवरून येताना, आणि त्याच्यामध्ये चटणी भरून ठेवलेली आहे, म्हणजे कोल्हापुरी मसाला. सध्या घरामध्ये कोणतेही बदल केलेले नाही आहेत, कारण आता जसं जमेल तसं काम चालू आहे. छोट्या बरण्या किंवा मोठे डबे ठेवण्यासाठी अजूनही स्टँड मी बनवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं साहित्य असं किचन ओट्याखालीच ठेवावं लागतं. तुम्ही समजून घेऊ शकता. इथे सगळं क्लीन करून झाल्यानंतर मग मी भांडी होती ती भांडी घासून घेतली पटकन, आणि किचन ओटा पण पटकन स्वच्छ करून घेतला. आणि थोडक्यात मी तुम्हाला इथं माझं किचन दाखवते, बघून घ्या. इथून अशी किचनची एंट्री होते. इथे मी असं बॉक्स ठेवला आहे, त्याच्यामध्ये सामान आहे एक्स्ट्राचं, म्हणजे देवाऱ्याचं वगैरे. आणि इथं परवा ज्या हे केल्या होत्या, वड्या केल्या होत्या, त्या इथं खायला ठेवल्यात मुलांसाठी, म्हणजे येता जाता खातील म्हणून. त्यानंतर हे ड्रम कसले आहेत, तर हे ड्रम धान्याचे आहेत, गहू तांदूळ वगैरे. इथं मिक्सर ठेवला आहे. इथं असं घड्याळ आणि कॅलेंडर आहे. त्यानंतर इथं असं फ्रीज सेट केलं आहे खिडकीजवळ, छान असं. हे जे आहे ना पीठ मी लाडूसाठी काढून ठेवले मेथीच्या, आणि ते आटा आहे. आटा म्हणजे चपाती नाही, पोळीसाठी, पुरणपोळीसाठी वापरतात तो. त्यानंतर खिडकी. त्यानंतर मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे छान असं, कारण अजून कपाट वगैरे बनवलं नाही, त्याच्यामुळे असं थोडंफार करून घेतले व्यवस्थित. सगळ्या बरण्या मी बाहेर ठेवल्या होत्या, त्या अशा सेट केल्यात पूर्ण. इथे सिलेंडर, याच्या आतमध्ये छोट्या छोट्या बरण्या ठेवल्या. किचन ओटा पण क्लीन केला आहे. आणि सकाळची जेवणाची भांडी आहेत, ही आत्ता भांडी घासलीत मी. हे असं पाण्याचं माठ पण आहे. हे इथं वरती असं जे महत्त्वाचं लागतं आहे ना, चटणी, मीठ, तूप, साखर,
चहा पावडर, तेल, खडे मीठ असं खिडकीमध्ये ठेवले, कारण आता अजून कपाट वगैरे काही बनवलं नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नाही माझ्याकडे. त्या वेळी ठेवले, त्यांच्या डब्याची पिशवी ठेवले, सिलेंडर ठेवला आहे आणि इथे माझं भांड्याची मांडणी आणि इथं मोबाईल चार्जिंगसाठी एक छोटंसं प्लास्टिकचं बॉक्स लावले. तर आता माझं असं किचन दिसते, बऱ्यापैकी आवरलेलं. आणि हा मेन रोड दिसतो खिडकीतून. ही भांडी अजून लावायची आहेत, आता लावेन थोड्या वेळाने. इथे वरती पोटमाळ्यावर एक्स्ट्राची जी अंथरूण आहेत ना ती ठेवलेली आहेत, म्हणजे ह्या 2 पोत्यांमध्ये अंथरूण आहेत. इथे बाजूला जॅकेट वगैरे एक्स्ट्राचे असतात ते एका पिशवीमध्ये ठेवले आहेत आणि इथे हे एक्स्ट्रा बॅग्स असतात ना, आपण गावाला जातो तेव्हा वापरतो, त्या तिथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग मी सगळं बेडरूम आणि हॉल पूर्ण झाडून घेतलं. नंतर मग संध्याकाळी मिताली खेळून आल्यानंतर तिला मी फरशी पुसायला सांगितली. म्हटलं आजीकडून मॉप घेऊन ये आणि मग पटकन पुसून ये, कारण हाताने तिला काही शक्य झालं नसतं आणि ती दमली असते भरपूर. त्याच्यामुळे मग मी मॉपने म्हटलं होतंय तेवढं पूस आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी माझं मी क्लीन करेन म्हटलं. तर व्हिडिओचा इथेच एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.